हे येडामाय, नुकतेच संपलेल्या 2025 या वर्षामध्ये तुझ्या साध्या भोळ्या भक्तांकडून, तुझ्या बाळांकडून, तुझ्या लेकरांकडून काही कळत नकळत काही अपराध झाले असतील, काही गुन्हा झाला असेल, तर त्यांना क्षमा कर आणि त्यांना योग्य मार्ग दाखवून त्यांच्या जीवनामध्ये सदैव त्यांच्या पाठीशी येडामाय तू अखंड उभी राहा. तुझ्या साध्या भोळ्या लेकरांना तुझ्याशिवाय कुणाचा आधार नाही. त्यामुळे ज्या चुका या 2025 वर्षामध्ये झाल्या त्या चुका 2026 मध्ये होऊ देऊ नको. तुझ्या ह्या पवित्र ब्रह्मांडामध्ये काही लोक अन्यायी क्रूर आहेत, तर अशा अन्यायी लोकांपासून तुझ्या भोळ्या भाबड्या गरीब भक्तांना कोणताही त्रास होऊ देऊ नको. अगं येडू, ज्या पद्धतीने तू डोंगरावर तुझ्या परशु बाळाला जवळ घेऊन बसलीस, त्याच पद्धतीनं तुझ्या भोळ्या भाबड्या असंख्य लेकरांना तू अगदी तुझ्या जवळ ठेव आणि त्यांच्यावर कोणताही अन्याय व अत्याचार होऊ देऊ नको. तुझ्या गोरगरीब भक्तांवर, लेकरांवर अन्याय झालेला तू कदापि खपवून घेत नाहीस. तू नावाची ईडी आणि बावनखुडी आहेस याची साक्ष त्या अन्याय अत्याचार करणाऱ्या लोकांना दाखवून दे. तुझ्या भोळ्या भाबड्या लेकरांना तुझ्याशिवाय दुसरा कुणीही सहारा नाही. त्यामुळे या नवीन वर्षाची सुरुवात तुझ्या कृपा आशीर्वादाने व्हावी आणि तुझ्या सर्व गोरगरीब भक्तांचे कल्याण व्हावे, हीच माझी तुझ्या चरणी छोटीशी प्रार्थना. येरमाळ्याच्या येडेश्वरीचा उदे उदे.